निफाड तालुक्यातील वडाळी नजीक असलेल्या स्मशानभूमीत अघोरी स्वरूपाचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्मशानभूमीत पूजा अर्चा केल्याचा खुणा, नैवेद्य व काही पूजा साहित्य आढळून आले। हा प्रकार अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी अंतिम संस्कार न करता दुसऱ्या ठिकाणी विधी पार पाडलाय। घटनेची माहिती मिळताच वडाळी नजीकचे पोलीस पाटील रोहिदास होळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। त्यांनी तेथील पूजा साहित्य हटवून साफसफाई केली आणि नागरिकांनी अंधश्रद्धा व भानामतीच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन केले। दरम्यान मागील महिन्यात पिंपळगाव बसवंत MIDC परिसरातील स्मशानभूमीतही असाच अघोरी प्रकार घडला होता। यावेळी अंत्यविधी ही ठिकाणी काळ्या बाहुलीला एका मुलीचा फोटो बांधून ठेवण्यात आल्याने मोठी दहशत निर्माण झाली होती। मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत जनजागृती केली व नागरिकांना धीर दिला होता। वडाळी नजीक येथे पहिल्यांदाच असा प्रकार घडला असला तरी निफाड तालुक्यात लोकवस्तीपासून लांब अथवा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमींमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी लक्ष केंद्रित करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नजीक स्मशानभूमीमध्ये एक असा प्रकार आहे, दाखव इकडे। तर अशी काहीतरी इथं पूजा केली, काय केले, काय केलं असेल कोणी, तर त्याच्याबद्दल अशी धास्ती घेतली का लोकांनी हा काहीतरी अनुचित प्रकार आहे आणि गावावर काहीतरी संकट येईल असेल। एक अंत्यविधी झाला सकाळी, आमची अंत्यविधीची मुख्य जागा आहे कायमची, तर त्याच्या धास्तीने अंत्यविधी बघा इकडं खाली करण्यात आला। तर आपला महाराष्ट्र संतांची भूमी, महाराष्ट्रामध्ये 15-15, 20-20, 24-24 वर्ष, 12-12 वर्ष तपश्चर्या केलेले संत आहेत, त्यांना देव भेटले का नाही त्यांच्या मनाला माहिती। पण कोणीतरी असं काहीतरी असे प्रकार काढत्या आणि अंधश्रद्धेला लोक त्यांनी बळी पाडत्या, याने काहीतरी होईल, त्याच्याने काहीतरी हे होईल, अशी काहीतरी या सगळ्या दादांत सगळ्या खोट्या गोष्टी, हे कशाने काही होत नाही आणि कोणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही। हे सगळं आता माझ्या हाताने उचलून फेकून देतो। इथून पुढं काय असतील अंत्यविधी वगैरे ते सगळे या जागेवर करायचे, घाबरून जाऊ नये। सगळ्या ग्रामस्थांना याच्यावर माझ्या पद्धतीने मी माझ्या वतीने आवाहन करतो आणि काय तिथं माझ्या हाताने फेकून देतो। ब्युरो रिपोर्ट, मराठी न्यूज, निफाड।